चला, आज आपण बनवणार आहोत छोलेची भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य हे आपण छोले घेतले आहेत. एक 4 ते 5 शिट्ट्या देऊन आपण शिजवून घेतलेले. त्यासाठी आधी याला मी 8 ते 10 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. त्यानंतर एक 5 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले. त्यापैकी या 3 कांद्याची आपण प्युरी बनवणार आहोत आणि हे 2 कांदे बारीक चॉप करून घेणार आहे. त्यानंतर इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत, तेही मी ग्राइंड करून घेणार आहे. त्यानंतर इथं 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या व मध्यम आकाराचा आल्याचा तुकडा. ठीक आहे. तर इथे मी थोडेसे जिरे घेतलेले आहेत, सैंधव मीठ घेतलेले आहे, तुम्ही साधं मीठही वापरू शकता. त्यानंतर इथं मी घेतलेली आहे धनिया आणि ही लाल अंबारी मिरची पावडर. तर आता आपण या सगळ्या वस्तू ग्राइंड करून घेणार आहे आणि त्यानंतर रेसिपीला सुरुवात करणार आहे. थँक्यू. चला तर मित्रांनो, परत एकदा तुम्हाला साहित्य दाखवते. आत्ता मी ग्राइंड करून नाही घेतलेले, कुठली गोष्ट ग्राइंड करून नाही घेतलेले. तर सुरुवातीला इथे मी कारण आपला मिक्सर बिघडलेला आहे. तर सुरुवातीला इथे मी टोमॅटो चॉप करून घेतलेला आहे. त्यानंतर कांदा चॉप करून घेतलेला आहे, धनिया चॉप करून घेतलेली आहे. इतर मगाशी तुम्हाला दाखवलं अंबारी मिरची पावडर आहे. त्यानंतर जिंजर गार्लिक पेस्ट घेतलेली आहे, कारण आपला मिक्सर बिघडलेला आहे त्यामुळे. तर ठीक आहे, इथे बघू शकता तुम्ही छान असे छोले शिजलेले आहेत. ओके, ठीक आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर यामध्ये आपण ॲड करणार आहोत थोडेसे जिरे. म्हणजे सुरुवातीला आपण याच्यामध्ये तेल घेतलेले, यानंतर थोडेसे जिरे घेणार आहोत. ठीक आहे. जिरे घेतल्यानंतर तर यामध्ये टाकणार आहोत आपण 2 ते 3 तमालपत्रे. याच्यामध्ये करणार आहे कांदा ॲड. छान आपण आता कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता कांदा खूप छोटा चॉप केलेले आहे कांद्याचे. ठीक आहे. ब्राऊन केल्यानंतर तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता कांदा छान फ्राय झालेला आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आलं लसूण पेस्ट. त्यानंतर आपण ॲड करणार आहोत टोमॅटो, चॉप केलेले टोमॅटो. तर आता आपण याच्यामध्ये ॲड केलेले आहेत चॉप केलेले टोमॅटो. तर आता आपण ॲड केलेले आहे याच्यामध्ये लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद. तर आता आपण याच्यामध्ये ॲड केलेले आहेत छोले आणि त्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहोत. तुम्ही बघू शकता छोलेची भाजी किती छान झालेली आहे. आता आपण याला 10 ते 15 मिनिटं शिजवून घेणार आहोत. ठीक आहे. तुम्ही बघू शकता छोलेची भाजी छान झालेली आहे. आपण थोडीशी आटवून घेणार आहोत. मस्त. ठीक आहे.